आता जाऊयात शिर्डीत. साईबाबांच्या शिर्डीतही आषाढी एकादशीचा उत्साह दिसून येतोय. शिर्डी माझे पंढरपूर ही भावना घेऊन हजारो भाविक साई नगरीत दाखल झालेत. आषाढी एकादशी निमित्तानं साई मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. साईबाबांना तुळशी माळेचा शृंगार करण्यात आलाय. तर प्रसादालयात भाविकांसाठी खास 13 टनाची साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद बनवण्यात आलाय. साई संस्थानाच्या भोजनालयातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी. दासगणू महाराज यांची आषाढीची वारी चुकली आणि त्यांच्या मुखातून एक काव्यपंक्ती बाहेर पडली, ती म्हणजे शिर्डी माझे पंढरपूर. आणि तेव्हापासून साईबाबांच्या नगरीला जे आहेत आषाढी निमित्तानं पंढरी नगरीचं स्वरूप प्राप्त होतं. आज जे आहे ते साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केलेली आहे. त्याचबरोबर ना साईबाबांच्या मूर्तीला जे आहेत ते तुळशी माळेचा शृंगार करण्यात आलेला आहे. शिर्डीत आलेल्या आषाढी निमित्तानं शिर्डीत आलेल्या भाविकांसाठी आज उपवास असल्यानं साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद त्यांना दिला जातो. आज जवळपास 13 टन साबुदाण्याची खिचडी जी आहे ती साईबाबांच्या प्रसादालयामध्ये बनवण्यात आलेली आहे. यामध्ये उपवासाचं जर म्हटलं तर साबुदाण्याची खिचडी असते, शेंगदाण्याचं झिरकं जे आहेत ते या ठिकाणी असतं. आणि भाविक जे आहेत ते आज विठू माऊली म्हणून साईबाबांचं दर्शन घेतात आणि या ठिकाणी जो आहे ते प्रसाद जो आहे तो ग्रहण करतात साबुदाणा खिचडीचा. यात महत्वाचं म्हणजे 5000 किलो साबुदाणा, 4000 किलो शेंगदाणे आणि 2500 किलो जे आहे ते बटाटे, अशी सर्व सामुग्री मिळून जवळपास 13 टनाची साबुदाणा खिचडी जी आहे ती या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. भाविक देखील मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी साबुदाणा खिचडी जी आहे ती सेवन करताना दिसून महाप्रसादाचा आनंद घेतात. आणि शिर्डीत आल्यानंतर साईबाबांच्या समाधीवर विठू माऊली म्हणून दर्शन करत या ठिकाणी महाप्रसाद घेताना विठू नामाचा गजर करताना दिसून येत आहे. सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर.